कधी कधी चुकलेला रस्ताच आपल्याला आनंद देऊन जातो हे मला ह्या चिमुकली सोबत मैत्री झाल्यानंतर कळालं. आज दिवसाची सुरुवात माझी रस्ता चुकण्यापासून होते. मला जायचं होतं एका प्राचीन मंदिरात, परंतु येऊन पोहोचलो कंधार येथील 1 वर्ष जुनं असलेल्या विठ्ठल रुक्माई आणि भगवान बाबांच्या मंदिरात. या ठिकाणी पोहोचताच पुजारी काकांनी माझ्यासाठी मंदिराचे द्वार उघडले आणि मी दर्शन घेतलं. पुजारी काका म्हणले, वेळ असेल तर बसा, थोड्याशा गप्पा मारूत. आमच्या गप्पा ह्या रंग घेऊ लागल्या आणि पुजारी काका मला ह्या मंदिराबद्दल बरंच काही सांगत होते. त्यांनी सांगितलं, हे मंदिर 65 शिक्षकांच्या टीमने मिळून बनवलेलं आहे. यानंतर रिटायर्ड शिक्षक असलेले हे आजोबा आले आणि त्यांनी सांगितलं, भविष्यामध्ये मंदिरात आम्ही एक अभ्यासिका बांधणार आहोत. यांच्या ह्या अशा निस्वार्थ गोष्टी ऐकून मला खरंच शिक्षकांच्या रूपात एक देव दिसल्यासारखं वाटलं. हे तेच मंदिर आहे ज्या ठिकाणी म्हातारपणातही जगायला आनंद येतो. हे तेच मंदिर आहे जे लहानांचं खेळण्याचं ठिकाण आणि वयोवृद्धांचं दुपारचं विश्रांतीचं ठिकाण बनतं. आज दुपारच्या वेळी खेळण्यासाठी तिच्या आजी सोबत आलेली ही चिमुकली लावण्या मला या ठिकाणी भेटते. ह्या चिमुकली सोबत मी बराच वेळ क्रिकेट खेळला आणि आमच्या दोघांची एवढी घट्ट मैत्री झाली. असंच जवळपास मी अर्धा तास या चिमुकली सोबत क्रिकेट खेळला आणि जेव्हा निघायची वेळ आली आणि जेव्हा मी खेळायचं थांबवलं तर तिने तिच्या हातातली बॅट फेकून दिली. जीवनातील सगळे ताणतणाव आणि माझे दुःख मी ह्या अर्ध्या तासासाठी खरंच विसरून गेलो होतो. मंदिरातून निघालोच होतो तर पुजारी काकांना ही लिफ्ट दिली आणि त्यांनी सांगितलं, कधीही काहीही कंधारला काम असेल तर नक्की माझी आठवण काढ. असा काही होता हा आजचा आपला दिवस. आणि मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.